बरेच दिवस पोहे नव्हते खाल्लं. मग आईसाहेब म्हणले होते नाश्त्याला पोहे बनवू. कसं आहे, माणसाला आवडते ना ती गोष्ट खाऊन घ्यायची. मेल्यानंतर तर काय खायला भेटत. कालच्या पावसात मध्येच पेट्रोल संपलं होतं. मग काय खिशात पैसे नसल्यामुळे हाय अशी गाडी घरी लावली होती ना, आज निघालो होतो पेट्रोल टाकायला. पंपावरती आल्यानंतर गाडीमध्ये 100चं पेट्रोल टाकलं. अशी परिस्थिती कुणाच्या बी नशिबात येऊ नका, कारण का ऑलरेडी पेट्रोल टाकत राहा. पप्पांना म्हणलं तुम्ही पुढं जाऊन भावाचा डबा द्या, गाडी मला ढकलायची होती. पप्पाच्या आधी मी चालू पुढं. मी वावरात आल्यानंतर कालच्या पावसाने पाणी खराब झाले का नाही बघितलं. पाणी जरा खराब झालं होतं, त्याच्यात कचरा पडला होता. पप्पांनी ऑटो बंद केलाय का नाही पप्पाच्याच लक्षात नव्हतं. मला म्हणले होते ऑटो बंद केलाय का नाही तेवढा बघून ये. पप्पांनी ऑटो बंद केला होता तरी पप्पांच्या मनात शंका आली होती. कसं आहे, शंका ही चित्र समान असते. मी न पप्पा निघालो होतो घरी, कारण का पाण्याची लाईट नव्हती आली, त्याच्यामुळे हाय त्याच पाण्यात औषध मारायचं होतं. मी निघालो होतो पप्पाला गावापासून 3 किलोमीटर लांब सोडाय. आमच्या इथं रिक्षा येत नाही. पप्पाला रिक्षामध्ये बसवलं आणि मी निघालो. पप्पा म्हणले घरी जाताना लक्षपूर्वक स्टिकर घेऊन जा, कालच्या औषधात आणलं नाही. मी निघालो होतो वावरात खादी टाकायला. आईसाहेब तर येणार नव्हत्या, कारण का चुलत भावाची गाडी आणायला जायची होती. वावरात पोचल्यानंतर मी लगेच खत टाकायला चालू केलं, कारण का आपला खाल्ला आवटा खत टाकायचा राहिला होता. आता मी वावरात एकटा असल्यामुळे माझं एकच लक्ष होतं त्या पांढऱ्या पाईपापर्यंत कसं बी जायचं. मधीच मला शेंगांनी भरलेलं गोपार दिसलं. मला डायलॉग आठवला, मालक मला तोडून कवा नेणार आहे, माझी विक्री कवा करणार आहे. फायनली माझं खत घालून झालेलं आहे. वाटत नव्हतं एकट्याला होईन बरं का एवढं अर्ध वावर, पण झालंय. पाऊस बी नाही आला, बाळू मामाची कृपा. आबाळ तर मरणाचं आलंय, पण बाळू मामानी एक बी थेंब नाही पाडला. कारण का म्हणलं होतं माझी खादगी घालून वस्तूवर एक बी थेंब पावरात पाडू नको. आता बाळू मामा बिंदास पाऊस पाडा. घरी आल्यानंतर भाऊ माझा पाहुणचार घ्यायला थांबला होता. रातपाळी असल्यामुळं कुसासाला काही पाणीच नव्हतं, त्याच्यामुळे घरी हातपाय तोंड धुतलं. काय गडबडीच्या नादात जेवायला डबा बी न्यायचा विसरलो होतो. सकाळ धरून काय खाल्लं नव्हतं. नशीब पाणी तरी तिथं होतं, पाणी बी नव्हतं नेलं. बादली औषध घेऊन माराय निघालो, पण इकडं पावसाचं वातावरण तयार झालं होतं. औषध मारायचं डायरेक्ट कॅन्सल करून टाकलं. पावसाचं वातावरण गेल्यानंतर मी भाऊ निघालो औषध माराय. औषध मारताना तुम्ही बी असं माझ्या भावासारखं सेफ्टी करत जावा, कारण का डोळ्यात बिळ्यात जाण्याची शक्यता असते. भावाला म्हणलं औषध चांगलं डवळ, नाही तर पप्पा आपल्याला डवळण. औषध जरा दुसरीकडून आणल्यामुळे म्हणलं वास घेऊन बघा होता, औषधाचा वास यायना. भाऊ म्हणला औषध मारस तर लिंब कापून ठेव. म्हणलं मी ऑपरेशन करायला शिकलो तर मग काय करायचं. मला आहे ना फुलामध्ये आळी सापडली होती. माझ्या डोक्यात आयडिया आली औषध आहे आपल्याकडे, त्याच्यावर टाकून बघा. पण काय आळी काय मिलीच नाही. एक नंबर औषध म्हणून बिकारचोट औषध लागलं. राहिला होता फक्त शेवटचा पंप. औषध मारायला आम्हाला वावराचं 7 वाजले होत्या. कसं आहे भावांनो शेतकऱ्याचं जीवन. मच्छर चावला म्हणून मी त्या जागी खाजावलो, पण मला नंतर कळालं वल्ल का लागतंय तर एवढं रक्त निघालं होतं. राहिलेला ब्लॉग पार्ट 2 मध्ये बघायला विसरू नका.